नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थांबा थांबा. तुम्हाला वाटेल की आज आपण चुकीच्या शोमध्ये आलो आहोत, पण नाही. आजची आपली चर्चा एका खास श्रोत्यासाठी आहे, ज्यांनी त्यांच्या अभ्यासाची काही नोट्स आपल्यासोबत शेअर केले आहेत. हो, आणि विषय आहे मानवी भूगोलातील वाहतूक आणि दळणवळण. खरं तर हा विषय आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. म्हणजे एखादं पार्सल ऑर्डर करण्यापासून ते मित्राला मेसेज पाठवण्यापर्यंत. आपण गृहीत धरतो की गोष्टी सहज पोचतील. अगदी. पण या सहजतेमागे एक प्रचंड गुंतागुंतीचं जाळं आहे, जे शतकानुशतके विकसित झालंय. आणि हे जाळं म्हणजे फक्त रस्ते किंवा रेल्वे नाही, ही माणसाची अंतर कमी करण्याची, जग जवळ आणण्याची एक अविरत धडपड आहे. म्हणजे बघा, नैसर्गिक संसाधने एका ठिकाणी, कारखाने दुसऱ्या ठिकाणी, आणि ग्राहक तिसऱ्याच ठिकाणी, या सगळ्यांना जोडणारी जीवनवाहिनी म्हणजे वाहतूक आणि दळणवळण. वा, जीवनवाहिनी खूप छान शब्द आहे. आज आपण याच जीवनवाहिनीच्या प्रवासावर निघणार आहोत. जमिनीवरून धावणाऱ्या बैलगाडीपासून ते समुद्रातले अजस्त्र कंटेनर शिप्स आणि आभाळातून जाणारी विमानं. इतकंच नाही तर जमिनीखालून जाणाऱ्या अदृश्य पाईपलाईन्स आणि आपल्या बोटांच्या टोकावर असणाऱ्या सायबर स्पेसपर्यंत या सगळ्याचा आढावा घेऊया. चला तर मग या प्रवासाची सुरुवात अगदी पायापासून म्हणजे भूमी वाहतुकीपासून करूया. आजकाल आपल्याला गाड्या, ट्रेन यांची सवय आहे, पण सुरुवातीला म्हणजे अगदी सुरुवातीला माणूस स्वतःच ओझं वाहून नेत होता. हो, पालखी किंवा डोली ही त्याची सुधारणा आहेत, नाही का? अगदी. आणि त्यानंतर माणसाने प्राण्यांची ताकद ओळखली. हा एक मोठा बदल होता. आणि गंमत म्हणजे भूगोलाने ठरवलं की कोणता प्राणी कुठे वापरला जाईल. अच्छा, ते कसं? जसं की वाळवंटातल्या उष्णतेत तग धरणारा उंट, डोंगराळ भागातील अवघड वाटांवर चालणारी खेचर, आणि बर्फाळ प्रदेशात स्लेज ओढणारे रेंडियर किंवा कुत्रे. अगदी बरोबर. भारतात तर आजही अनेक गावांमध्ये मालवाहतुकीसाठी बैलगाडी हा एक अविभाज्य घटक आहे. ही व्यवस्था हजारो वर्षे टिकून होती. पण मग खरी क्रांती झाली ती 18व्या शतकात. चाकाचा शोध तर खूप आधी लागला होता, पण वाफेच्या इंजिनने त्या चाकांना जी अफाट शक्ती दिली त्याने सगळंच बदलून टाकलं. बरोबर. वाफेचे इंजिन हीच खरी सुरुवात होती. त्याने मानवी आणि प्राण्यांच्या शक्तीची मर्यादा ओलांडली आणि यातूनच रेल्वेचा जन्म झाला. विचार करा, 1825 मध्ये इंग्लंडमध्ये जेव्हा स्टॉकटन आणि डार्लिंग्टन दरम्यान पहिली सार्वजनिक रेल्वे धावली असेल, तेव्हा लोकांना काय वाटलं असेल? खरंय, तोपर्यंत घोड्यापेक्षा जास्त वेगाने काहीच धावू शकत नव्हतं. अचानक एक लोखंडी राक्षस धूर रोकत प्रचंड वेगाने धावत होता. आणि यामुळे केवळ वेगच नाही, तर एकाच वेळी किती माल वाहून नेता येतो याची क्षमता कित्येक पटींनी वाढली. नक्कीच. रेल्वेने तर अंतर खूप कमी केलं, पण तरीही घरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला रस्त्यांचीच गरज लागते. डोर टू डोर कनेक्टिव्हिटीसाठी रस्तेच महत्वाचे ठरतात. नक्कीच. कमी अंतरासाठी रस्ते वाहतुकीला पर्याय नाही, म्हणूनच विकसित देशांमध्ये रस्त्यांचं जाळं इतकं प्रगत आहे. जसं की जर्मनीतील ऑटोबान. हो, जिथे वेगावर मर्यादा नाही, किंवा अमेरिकेतील फ्रीवे सिस्टीम. यावरून एक गोष्ट लक्षात येते, जगातील एकूण मोटार चालवण्यायोग्य रस्त्यांची लांबी सुमारे 15 दशलक्ष किलोमीटर आहे. 15 दशलक्ष? हो, आणि त्यातले तब्बल 33% रस्ते एकट्या उत्तर अमेरिकेत. हो, एकट्या उत्तर अमेरिकेत. हे आकडे फक्त रस्ते नाहीत, तर तिथली कार कल्चर आणि जीवनशैली सांगतात. पण या जीवनशैलीची एक मोठी किंमती मोजावी लागतीये, विशेषतः शहरांमध्ये. सकाळी आणि संध्याकाळी, ज्याला आपण रश आवर म्हणतो, तेव्हा तर रस्ते म्हणजे जणू काही पार्किंग लॉटच बनलेले असतात. वाहतूक कोंडी ही एक जागतिक समस्या बनली आहे. खरंय. आणि म्हणूनच जास्त प्रमाणात अवजड माल दूरच्या अंतरावर नेण्यासाठी आजही रेल्वे हाच सर्वात कार्यक्षम आणि सोयीस्कर पर्याय मानला जातो. युरोपमध्ये तर हे जाळं खूप दाट आहे असं म्हणतात. हो, इतकं दाट आहे की काही ठिकाणी, जसं बेल्जियममध्ये, दर 6.5 चौरस किलोमीटर क्षेत्रासाठी 1 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे. म्हणजे तुम्ही अक्षरशः कुठेही असलात तरी रेल्वे स्टेशन जवळच असतं. अगदी. आणि काही रेल्वे मार्ग तर इतके लांब आहेत की ते संपूर्ण खंड ओलांडतात. ट्रान्सकॉन्टिनेंटल रेल्वे ही संकल्पनाच किती भव्य आहे. हो, आणि हे मार्ग केवळ आर्थिक फायद्यासाठी नाही, तर राजकीय आणि सामरिक कारणांसाठी बांधले गेले. अच्छा. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ट्रान्स सायबेरियन रेल्वे. हा रशियातील सेंट पीटर्सबर्गपासून पूर्वेकडील व्लादिवोस्तोकपर्यंतचा खूपच लांब आहे तो. तब्बल 9332 किलोमीटरचा मार्ग आहे.
हा फक्त एक रेल्वे मार्ग नाही, तर रशियासारख्या अभाळव्य देशाला एकत्र बांधून ठेवणारा एक पोलादी धागा आहे. आणि यामुळेच सायबेरियासारखा दुर्गम प्रदेश मॉस्को आणि युरोपच्या बाजारपेठांशी जोडला गेला असेल. बरोबर. तसंच काहीसं कॅनडातल्या ट्रान्स कॅनेडियन रेल्वेबद्दलही असेल नाही का? त्याला तर कॅनडाची आर्थिक धमनी असंही म्हणतात. अगदी तसंच. तो शब्दप्रयोग खूप समर्पक आहे. या रेल्वेने पूर्वेकडील औद्योगिक शहरांना पश्चिमेकडील शेती आणि नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशांशी जोडलं. म्हणजे खऱ्या अर्थाने देशाच्या शरीरातून अर्थव्यवस्था रूपी रक्त वाहून नेणारी धमनी बनली. हो, ऑस्ट्रेलियातील पर्थ ते सिडनी मार्गही याच प्रकारचा आहे. आणि या सगळ्यांमध्ये द ओरिएंट एक्सप्रेस हे नाव ऐकलं की काहीतरी रहस्यमय आणि आलिशान वाटतं. कारण ती तशी होतीच. पॅरिस ते इस्तंबूल धावणारी ही रेल्वे केवळ वाहतुकीचं साधन नव्हती, तर ती एक सांस्कृतिक प्रतीक होती. तिने प्रवासाची व्याख्याच बदलली असं म्हणतात. हो, जो सागरी प्रवास करायला 10 दिवस लागायचे, तो या रेल्वेमुळे फक्त 96 तासांवर आला. म्हणजे सरळ 4 दिवसांवर. यातून युरोप आणि पूर्वेकडील देशांमधील अंतर केवळ किलोमीटरमध्ये नाही, तर मानसिकदृष्ट्याही कमी झालं. म्हणजे जमिनीवर माणसाने रेल्वे आणि रस्त्यांनी अंतर कमी केलं, पण पृथ्वीचा 70% भाग तर पाण्याने व्यापलेला आहे. हो, आणि इथेच जलवाहतुकीची भूमिका सुरू होते. जलवाहतुकीचा सगळ्यात मोठा फायदा काय? सगळ्यात मोठा फायदा म्हणजे इथे रस्ते किंवा रूळ बांधावे लागत नाहीत. संपूर्ण महासागर हाच तुमचा मार्ग असतो. आणि खर्च पण कमी येतो, बरोबर? अगदी. जमिनीच्या तुलनेत पाण्याचं घर्षण खूप कमी असल्यामुळे कमी ऊर्जेत प्रचंड वजन वाहून नेणं शक्य होतं. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जलवाहतूक आजही सर्वात स्वस्त पर्याय आहे. या सागरी मार्गांमध्ये पण काही मार्ग इतरांपेक्षा जास्त महत्वाचे असतील, जसं रस्त्यांमध्ये हायवे असतात. नक्कीच. याला बिग ट्रंक रूट किंवा मुख्य सागरी मार्ग म्हणतात. उत्तर अटलांटिक सागरी मार्ग हे याचं उत्तम उदाहरण आहे. तो कोणता मार्ग? हा मार्ग उत्तर पूर्व अमेरिका आणि उत्तर पश्चिम युरोप या 2 औद्योगिक महासत्तांना जोडतो. जगातील 1/4 विदेशी व्यापार याच मार्गावरून होतो. म्हणजे समुद्रावरचा सर्वात वर्दळीचा हायवे. पण काही ठिकाणी भूगोलामुळे खूप लांबचा वळसा घालून जावं लागायचं. इथेच माणसाने समुद्रालाही आव्हान दिलं आणि कालवे खोदले. सुएझ आणि पनामा कालवे ही त्याचीच उदाहरणं आहेत. हो, हे दोन्ही कालवे म्हणजे आधुनिक इंजिनिअरिंगचे चमत्कार आहेत. खरंय, 1869 मध्ये सुरू झालेला सुएझ कालवा घ्या. त्याने युरोप आणि आशियामधील प्रवासाचा मार्गच बदलून टाकला. आफ्रिका खंडाला वळसा घालण्याची गरज संपली. हो, भूमध्य समुद्रातून थेट लाल समुद्रात प्रवेश मिळाला. आणि हा एक सी लेव्हल कालवा आहे. म्हणजे यात समुद्राची पातळी समान असल्याने जहाजांना वर खाली करण्याची गरज नसते. पण पनामा कालव्याची रचना यापेक्षा वेगळी आहे असं मी ऐकलंय. तिथे लॉक सिस्टम वापरली जाते. बरोबर, कारण पनामामध्ये सुएझसारखी सपाट जमीन नाही. तिथे अटलांटिक आणि पॅसिफिक महासागरांना जोडताना मध्ये डोंगराळ प्रदेश येतो. म्हणजे जहाजांना चक्क डोंगरावर चढावं आणि उतरावं लागतं. हो, अगदी तसंच. हे करण्यासाठीच लॉक सिस्टम वापरली जाते. ही एक प्रकारची जहाजांसाठी बनवलेली पाण्याची लिफ्ट किंवा वॉटर एलिव्हेटर आहे. अच्छा. ह्यात जहाजाला एका बंदिस्त भागात म्हणजे लॉकमध्ये घेतलं जातं. मग त्यात पाणी भरून जहाजाला वर उचललं जातं. अशा 6 टप्प्यातून जहाजे समुद्राच्या पातळीपेक्षा 26 मीटर उंच उचलली जातात. आणि मग दुसऱ्या बाजूला पुन्हा खाली उतरवली जातात. हो, हे एक अविश्वसनीय दृश्य असतं. समुद्राबरोबरच देशांतर्गत नद्या आणि तलावांचाही वाहतुकीसाठी उपयोग होतो नाही का? निश्चितच. विशेषतः कोळसा, सिमेंट, लाकूड यांसारख्या अवजड मालाच्या वाहतुकीसाठी अंतर्गत जलमार्ग खूप किफायतशीर आहेत. याचं काही उदाहरण? युरोपमधील राईन नदी हे याचं जिवंत उदाहरण आहे. तिला युरोपची औद्योगिक धमनी म्हणता येईल. या एका नदीवरून दरवर्षी 20,000 पेक्षा जास्त सागरी जहाजे आणि तब्बल 2 लाख अंतर्गत जहाजे वाहतूक करतात. 2 लाख? ही वर्दळ एखाद्या मोठ्या शहरातल्या रस्त्यांपेक्षाही जास्त आहे. अगदी. जमीन आणि पाणी झालं. आता येऊया आकाशाकडे. हवाई वाहतूक, जी सर्वात वेगवान पण तितकीच महागडी आहे. हो, हवाई वाहतुकीने अंतर या संकल्पनेलाच एक नवा अर्थ दिला. आज आपण जगातल्या कोणत्याही 2 टोकांमध्ये 35 तासांपेक्षा कमी वेळात पोहोचू शकतो. ही 20व्या शतकातील सर्वात मोठी क्रांती आहे. आणि जिथे रस्ते किंवा रेल्वे पोहोचू शकत नाहीत, जसे की दुर्गम पर्वतीय प्रदेश किंवा घनदाट जंगलं, तिथे हवाई वाहतूक हाच एकमेव आधार असतो. पण या वेगाची दुसरी बाजूही आहे.
हवाई वाहतूक पर्यावरणासाठी सर्वात जास्त हानिकारक आहे, नाही का? बरोबर. सर्वाधिक वेगाने जगाला जोडणारा हा मार्ग सर्वाधिक वेगाने प्रदूषणही करतोय. हे एक मोठं आव्हान आहे. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. हाच आधुनिक जगाचा विरोधाभास आहे. वेग आणि सोय विरुद्ध पर्यावरणीय जबाबदारी यात संतुलन साधणं हे आजच्या काळातील सर्वात मोठं आव्हान आहे. आता एका अशा वाहतूक प्रकाराबद्दल बोलूया जो आपल्याला सहसा दिसत नाही. पाईपलाईन. हो, ती एक अदृश्य पण अत्यंत कार्यक्षम प्रणाली आहे. कशासाठी वापरतात ही? द्रव आणि वायू पदार्थांच्या म्हणजे पाणी, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू यांच्या अविरत वाहतुकीसाठी पाईपलाईनला पर्याय नाही. अमेरिकेतील बिग इंच नावाची पाईपलाईन खूप प्रसिद्ध आहे. आणि न्यूझीलंडमध्ये तर शेतातून कारखान्यांपर्यंत दूध पोचवण्यासाठी पाईपलाईनचा वापर केला जातो. हे खूपच मजेशीर उदाहरण आहे. हो, यावरून या तंत्रज्ञानाची लवचिकता दिसून येते. जिथे एकाच प्रकारच्या वस्तूची मोठ्या प्रमाणात आणि सातत्याने वाहतूक करायची आहे, तिथे पाईपलाईन हा सर्वोत्तम पर्याय आहे. आतापर्यंत आपण वस्तू आणि माणसांच्या वाहतुकीबद्दल बोललो, पण आता आपण अशा एका क्रांतीबद्दल बोलूया जिथे वस्तू किंवा माणूस नाही तर फक्त माहिती प्रवास करते. दळणवळण. आणि हा बदल वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि मूलभूत बदल आहे. टेलिग्राफ, टेलिफोन हे त्याचे सुरुवातीचे टप्पे होते. पण खरी क्रांती झाली 1990च्या दशकात. हो, जेव्हा ऑप्टिक फायबर केबल्स आणि माहितीचं डिजिटायझेशन झालं, यामुळे दूरसंचार आणि संगणक एकत्र आले आणि ज्याला आपण आज इंटरनेट म्हणतो त्याचा जन्म झाला. उपग्रहांमुळे तर हे जाळं आणखी विस्तारलं. दुर्गम खेड्यांपासून ते समुद्रातल्या जहाजांपर्यंत सगळीकडे संपर्क शक्य झाला. आणि या सगळ्यामुळे सायबर स्पेस या एका नवीन जगाचा उदय झाला. हे एक इलेक्ट्रॉनिक संगणकीकृत जग आहे. याची खासियत काय? याची खासियत ही आहे की इथे माहिती पाठवणारा आणि स्वीकारणारा यांना प्रत्यक्ष कुठेही जाण्याची गरज नसते. अंतर ही संकल्पनाच इथे जवळजवळ संपुष्टात येते. म्हणजे तुमच्या शेजाऱ्याला ईमेल पाठवायला जेवढा वेळ आणि खर्च येतो, तेवढाच जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या व्यक्तीला ईमेल पाठवायला लागतो. हे खरंच अविश्वसनीय आहे. वाहतुकीच्या साधनांनी जग जवळ आणलं, पण सायबर स्पेसने तर जगाला एका ग्लोबल विलेजमध्ये, एका जागतिक खेड्यात रूपांतरित केलंय. बरोबर. वाहतूक अणू म्हणजे भौतिक वस्तूंची हालचाल करते, तर सायबर स्पेस बिट्स म्हणजे माहितीची हालचाल करते. आणि बिट्सची हालचाल ही अणूंच्या हालचालीपेक्षा कित्येक पटींनी वेगवान आणि सोपी आहे. अगदी. त्यामुळेच आधुनिक दळणवळण प्रणालीने जगाला जोडण्यात वाहतुकीपेक्षाही मोठी भूमिका बजावली आहे. तर आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की वाहतूक आणि दळणवळणाचे हे विविध प्रकार म्हणजे वेगवेगळ्या स्वतंत्र प्रणाली नाहीत, तर ते एकमेकांना पूरक आहेत. हो, रस्त्यांमुळे आपण स्टेशन किंवा बंदरांपर्यंत पोहोचतो, जहाजे आणि रेल्वे खंड ओलांडतात, विमानं वेळ वाचवतात आणि इंटरनेट या सर्वांना माहितीच्या एका धाग्याने जोडून ठेवतं. या सगळ्यांनी मिळून एक जागतिक जाळं तयार केलं आहे. आणि हे जाळं सतत विकसित होत आहे. या संपूर्ण चर्चेतून एक विचार पुढे येतो ज्यावर श्रोत्यांनी विचार करायला हवा. कोणता विचार? आपण पनामा कालव्याबद्दल बोललो, त्यावर वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. याला पर्याय म्हणून जवळच्याच निकारागुआ देशामध्ये एक नवीन त्याहून मोठा कालवा बांधण्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. अच्छा. विचार करा, जर हा कालवा प्रत्यक्षात आला तर त्याचे जागतिक व्यापारावर, सागरी मार्गांच्या नकाशावर आणि पर्यावरणावर काय दूरगामी परिणाम होऊ शकतील. म्हणजे एका नवीन मार्गामुळे संपूर्ण जगाच्या व्यापाराची समीकरणं बदलू शकतात. अगदी. आणि हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.